वर्षाला शासनाच्या आकडेवारीनुसार 100 ते 150 सरासरी चित्रपट मराठी येतात. त्यापैकी एवढे 10 ते 12 सिनेमे चालतात. उरलेले 90 किंवा 140 सिनेमांचं काय होतं? प्रत्येक दिग्दर्शकाला असं वाटतं की अरे नवीन निर्माता आलाय, पैसे घ्या, फी घ्या, हे स्टार कास्ट द्या. यांनाही वाटतं अरे आम्हाला कामं मिळालीत, त्याच्यामुळे तेही कामं करतात, तेही त्यांची फी घेतात, बाजूला होतात. आणि ज्यावेळेस यांचा सिनेमा चालत नाही त्यावेळेस हेच मोठमोठे दिग्दर्शक पुढे येतात, मनसेसारख्या पक्षाला पुढे घेतात आणि मग मल्टिप्लेक्सवाल्यांच्या नावाने ओरडतात. कारण का तुम्ही जर कंटेनच व्यवस्थित दिला नाही तर तुमचा सिनेमा थिएटर मालक का ठेवल तो? आणि मराठी चित्रपट सृष्टीतल्या असलेल्या लॉबी विषयी तुम्हाला काय वाटतंय? तेच चेहरे पाहून लोक वैतागतात अक्षरशः. हसायला आलं की केदार शिंदे सारखे एवढे अनुभवी दिग्दर्शक असताना सूरजला त्या चित्रपटात घेऊयात आणि तो चित्रपट सक्सेस होईल. प्रत्येक वेळी काच स्वप्नील जोशीलाच घ्यायचं? आपण नवीन चेहऱ्यांना जरी संधी देत असेल आणि दिली पाहिजे, कंटेंट चांगला असेल तर 100% प्रेक्षकांनी सूरजलाही डोक्यावर घेतला असता. सूरज तोही सिनेमा झापूक तोही चालला असता. ह्या सगळ्यांच्या चित्रपटांना मनसेचा पाठिंबा असतो पण दुसऱ्याला नसतो. की मनसे फक्त काय करते, तोडफोड करते. त्यांनी ऑप्शन कधी दिला नाहीये. फक्त मनसे काय करतं, मराठी म्हणून नुसता फुगा त्यांनी तो केलेला आहे आणि तो फुगा यावेळेस आम्ही तो फोडलेला आहे. एखादा चित्रपट नाही चालला, मराठी चित्रपट, तर त्याला ऑप्शन. महाराष्ट्रातल्या सगळ्याच नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट जर अल्प दरात सुरू केला, त्याची ती पॉलिसी काढली, एखादं चांगलं धोरण काढलं, 50 रुपये आहे म्हणून कुणीही तो चित्रपट पाहायला येऊ शकतं. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतो.